टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। रायगड जिल्ह्याला आज हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे। त्यानुसार आपण जर पाहिलं तर रायगड जिल्ह्यातल्या सर्व शाळांना सुट्टी जारी करण्यात आलेली आहे। आपण जर पाहताय सध्या आंबा नदी आहे, आंबा नदीची धोक्याची पाणी पातळी आंबा नदी ओलांडली आहे। आंबा नदीची पाणी पातळी सध्या 9.55 मीटरवरती पोहोचलेली आहे। सध्या आपण पाहताय नागोठणे शहरातला हा बस स्थानक आहे। बस स्थानकाला पूर्णपणे एकंदरीत तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। बस स्थानकाला अखंड पाण्याने वेढा दिलेला आहे आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर बस स्थानकामधील काही जी दुकानं आहेत या दुकानांमध्ये एकंदरीत पाणी शिरल्याचं एकंदरीत चित्र पाहावयास मिळत आहे। नागोठणे शहराचं पूर्णतः जनजीवन जे आहे ते एकंदरीत विस्कळीत झालेले आहे। रायगड जिल्ह्यामध्ये रोहा असेल, नागोठणे असेल, माणगाव असेल, पोलादपूर असेल या सर्वच ठिकाणी सध्या मुसळधार पाऊस बरसत आहे। आपण पाहताय हा नागोठणे शहरातला बस स्थानक आहे। या बस स्थानकाला अखंड पाण्याने वेढा दिलाय, त्यामुळे बस सेवांवरती याचा परिणाम झालाय। बस सेवा जी आहे ती एकंदरीत विस्कळीत झालेली आहे आणि आंबा नदीने धोका पातळी ओलांडल्याच्या नंतर आंबा नदीची पाणी पातळी जी आहे ती 9.55 मीटरवरती पोहोचलेली आहे। त्याचमुळे आपण जर पाहिलं तर इकडे व्यापारी वर्गामध्ये देखील घबराट आहे आणि त्यामुळे काही दुकानं जी आहेत ते देखील आपल्याला बंद दिसत आहेत। काल रात्रीपासूनच सध्या पावसाने जोर धरलेला आहे। 3 दिवसापासून सध्या मुसळधार पाऊस जो आहे तो रायगडमध्ये बरसत आहे आणि त्याचाच कुठेतरी परिणाम जो आहे तो जनमानसावर होताना दिसतोय। सध्या आपण पाहतोय हे नागोठणेचं बस स्थानक आहे आणि बस स्थानकाला अखंड पाण्याने वेढा दिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह राज वैशंपायन, TVN मराठी, रायगड, नागोठणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।